तिसऱ्या मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। आजचा मिनी ब्लॉग आपला खतरनाक म्हणजे खतरनाक आहे। पाहायला विसरू नका तुम्ही, खतरनाक म्हणजे खतरनाक विशेष नाही राव। मग त्यानंतर आपण निघलो होतो जाण्यासाठी, कसं रेडी वगैरे होऊन म्हणलं कसं आहे आपलं लोक कसं वाटलं ते सांगा राव तुम्ही। पावसाचं क्लायमेट खूप भारी होतं आणि खूप भारी वाटायला लागलो रस्त्याने रायडिंग करायला, हा विशेष नाही राव। त्यानंतर आपण काय मग त्या कॉलेजपाशी येऊन पोहोचलो आणि कामानिमित्त आपण एंट्री मारली। म्हणलं चला मला आपलं कामानिमित्त बरू जाणार, पण काय भाऊनं काही डॉक्युमेंट तयार करून ठेवलेच नाही। मग काय आम्ही पाऊस पण आणि ते म्हणलं जाऊ द्या, मग आता काय करता, आता काय काम कधीही झालं नाही। पण म्हणलं चला मला आता आपल्याला जायला बाहेर आलो, पण पाऊस इतका चालू होता काय पाऊस थांबायचं नावच घेणार राव। म्हणलं भाऊ आपल्याला वल्ला करून सोडत नाही म्हणलं कसं, आणि त्याच्यात बाय राईड करायला मजाची वेगळी राव। इतकं भारी वातावरण झालं आणि पाऊस चालू होता। भाऊ म्हणलं आपलं कसं एक शॉट घे म्हणलं भाऊ खतरनाक मध्ये। म्हणलं चला म्हणलं आता विषयच नाही राव। तवरण असं होतं की खूप मजा आली राईड करा। त्यानंतर म्हणलं आम्ही येऊन पोहोचलो राजूरला। म्हणलं चला म्हणलं काय करू आपण आता, दर्शन वगैरे घेऊ म्हणलं मित्राला। म्हणलं चला आपण दर्शन वगैरे घेऊ म्हणलं आता निवांतपैकी। म्हणलं चला म्हणलं आता वरती जाऊ आपण दर्शन वगैरे घेऊ। खूप भारी वातावरण म्हणे यार इकडे, खूप भारी वाटलं म्हणे यार, खूप मस्त वाटलं म्हणे यार, विशेष नाही बघितलंच नाही म्हणलं। चला म्हणलं मी दाखवतो तुला म्हणलं मंदिर वगैरे आतमध्ये जाऊ म्हणलं आपण आता दर्शन वगैरे घेऊ वरती। चाल म्हणलं आता वरती म्हणलं आता भरपूर असतं म्हणलं इकडं कसं आहे, आणि इतकी गर्दी असते म्हणलं इथं चतुर्थी असते मंगळी चतुर्थी। आणि त्यानंतर आम्ही आलो आतमध्ये म्हणलं चला आता दर्शन वगैरे घेऊ, आणि इतकी भारी डिझाईन केलेली आतमध्ये काही विशेष नाही राव, खतरनाक। आणि एकमेव गोष्ट इथं अशी की खूप शांतता वाटतं। त्यानंतर काय मी दर्शन वगैरे घेतलं म्हणलं चला मला दर्शन वगैरे घेऊन आता परत जाऊ म्हणलं ऑफिस। आणि इतकं भारी आणि बाहेर इतकं भारी वातावरण होतं, हिरवागार सगळीकडे इतकं म्हणजे ती मंदिरातून व्ह्यू असा दिसतो की विशेष नाही। मग त्यानंतर म्हणलं चला म्हणलं आता आपल्याला कसं जाणं आहे म्हणलं, उजूक पाऊस वगैरे येईल आपण इथं ताटकू म्हणलं। मग त्यानंतर आम्ही निघलो मंदिराच्या बाहेर जाण्यास। आता हे देवस्थान म्हणून आता कसं आहे पर्यटक स्थळ म्हणून घोषित झालेले, इथं खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी खूप म्हणजे। त्यानंतर झाला आमचा परत वापस जाण्याचा प्रवास सुरू। तुम्हाला जर आपला मिनी ब्लॉग आवडला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये।